श्री कुलस्वामिनी नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये देवीला चुकूनही ह्या दोन वस्तू अर्पण करायच्या नाहीत. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. देवीच्या आगमनाची ओढ सर्वांनाच लागलेली होती. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटले जाते. नवरात्रीचा काळ हा देवी आईची उपासना, व्रत व पूजन करण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की देवी नवरात्र काळात साक्षात पृथ्वीवर प्रकट झालेली असते. म्हणून जर नवरात्र काळात आपण देवी आईचे मनोभावे पूजन केले तर देवीची कृपा आपल्यावर खूप लवकर होते. देवीचे पूजन आणि उपासना करण्याचे काही नियम आहेत. आपण देवीचे पूजन करतो, परंतु आपल्याला देवी आईच्या पूजनाची विशिष्ट पद्धत माहीत नसल्याने आपल्या पूजनाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. तसेच अशा काही वस्तू आहेत ज्याचा वापर देवी आईच्या पूजनादरम्यान अजिबात करू नयेत. नाहीतर देवी आईचा आशीर्वाद न मिळता आपल्याला देवी आईच्या क्रोधाला सामना करावा लागू शकतो. तर मित्रांनो, नवरात्र काळात आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपांचे पूजन केले जाते आणि देवीच्या स्वरूपाप्रमाणे देवीला नैवेद्य अर्पण केले जाते. देवी आई साक्षात भक्तांच्या घरी प्रकट झालेली असते. म्हणून आपण देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय देखील करत असतो. देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वस्तू देवी आईला अर्पण करतो, परंतु काही अशा वस्तू आहेत त्या देवीला अजिबात अर्पण करू नयेत. नाहीतर देवी आईच्या कृपेऐवजी देवी आईच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या वस्तू. तर हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला शुभता व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते. प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा आवर्जून वापर केला जातो. मंगल समयी कलश मांडला जातो. कोणतेही शुभ मंगल कार्य हे नारळाशिवाय पूर्ण होत नाही. देवीच्या पूजनात सुद्धा नारळाचे फार महत्त्व आहे. परंतु नवरात्रादरम्यान नारळाचा वापर करताना आपण काही चुका करून बसतो. मित्रांनो, नारळ हे 3 प्रकारचे असतात. एक ओले हिरवे नारळ, ज्याचा वापर नारळ पाणी पिण्यासाठी केला जातो. दुसरे म्हणजे तेच नारळ पक्के झाले की त्यात खोबरे तयार होते व आत पाणी देखील राहते, जे पूजनासाठी वापरले जाते. आणि तिसरे म्हणजे कोरडे नारळ, जे घरात वापरण्यासाठी खोबरे म्हणून वापरले जाते. देवी आईच्या पूजनादरम्यान नारळाचा वापर करताना पक्के झालेले परंतु त्यात पाणी असलेले व भरपूर जटा असलेले घ्यावेत. कोरडे नारळ पूजनात कधीही वापरू नयेत. तसेच तडा गेलेले चिरलेले नारळही देवी आईच्या पूजनात वापरू नयेत. कळशावर नारळ ठेवताना नारळाची शेंडी वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्यावी. देवी आईसमोर कधीही स्त्रियांनी नारळ फोडू नये, कारण नारळ हे बीजरूप आहे आणि स्त्री ही बीजरूपातूनच बाळाला जन्म देत असते. या रूपाकडून बीज तोडणे चुकीचे आहे. म्हणूनच स्त्रियांनी कधीही नारळ फोडू नये. जर आपल्याला खूप कर्ज झालेले असेल, आपण कर्जबाजारी झालो असाल, आर्थिक समस्यांनी त्रस्त झाला असाल, तर एक नारळ घेऊन चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून त्या मिश्रणाने नारळावर स्वस्तिकाचे चिन्ह बनवावे व ते नारळ देवी आईला अर्पण करावेत. त्यानंतर नवरात्र काळातच शनिवारी किंवा मंगळवारी ते नारळ उचलून हनुमान मंदिरात हनुमानांना अर्पण करावेत. या उपायामुळे आपल्यावरील कर्ज उतरू लागते. कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होतो व आपल्याला धन लाभ होतो. तसेच जर धन संबंधित काही अडचणी असतील तर नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढावे व तो नारळ देवी आईला अर्पण करावा. नवरात्र काळात तो नारळ देवीसमोर तसाच राहून द्यायचा आहे व नवरात्र काळ संपला की तो नारळ उचलून आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरात धनाचे आगमन वेगाने होते. जर आपली एखादी इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करायची असेल तर नवरात्र काळात एक नारळ आणून लाल रंगाच्या कापडात बांधून देवीसमोर ठेवावे.
व देवीकडे आपली इच्छा सांगून मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. नवरात्र दरम्यान तो नारळ तसाच राहू घ्यावा व त्यानंतर तो नारळ उचलून वाहत्या पाण्यात प्रभावित करावा. या उपायामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरी वस्तू म्हणजे लवंग. देवी आईच्या पूजनात लवंगाचा वापर आवर्जून केला जातो, परंतु पूजनात लवंग वापरताना ती अखंड व संपूर्ण असेल याची खात्री करावी. लवंगाची फूल दांडी तुटलेली नाही हे बघूनच ती लवंग देवी आईच्या पूजनात वापरावी. संपूर्ण फूल असलेली लवंगाचे परिपूर्ण मानली जाते आणि देवी आईच्या पूजनात कोणतेही अपूर्ण वस्तू वापरू नयेत. देवी आईला दररोज एका विड्याच्या पानावर 2 लवंगा घेऊन तो विडा अर्पण केल्यास देवी आईची कृपा आपल्यावर नक्कीच राहते. त्याचप्रमाणे मित्रांनो, तिसरी वस्तू ती म्हणजे तुळस. देवी आईच्या पूजनात कधीही तुळशीच्या पानाचा वापर करू नयेत. तसेच दुर्वांचाही वापर देवीच्या पूजनात करू नयेत. तसेच मंदाराचे म्हणजे रुईचे फूल ही देवी आईच्या पूजनात वापरायचे नाहीत. तसेच मित्रांनो, देवी आईला लाल रंग अतिप्रिय आहे, म्हणून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. शक्यतो देवी आईला कमळाचे फूल अर्पण करावीत. हे खूपच शुभ असते. देवी आईच्या पूजनात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर करू नयेत. जसे चिरलेले, फुटलेले, तुटलेले, गळणारे दिवे याचा वापर देवीच्या पूजनात अजिबात करू नयेत. घरात देवी आईचे 3 फोटो किंवा मूर्ती असू नये. देवी आईला पूर्ण उमललेले फुलच अर्पण करायचे आहे. देवीला कधीही कच्च्या कळ्या, कच्ची फळे अर्पण करू नयेत. तसेच कोमजलेली, सुकलेली, खराब झालेली, वाळलेली फुलेही देवी आईला अर्पण करू नये. देवीला ताजीच फुले अर्पण करावीत. मित्रांनो, या काही बाबी आहेत ज्या देवी आईच्या पूजन करताना नक्कीच लक्षात ठेवाव्यात. तसेच मित्रांनो, नवरात्रीत या गोष्टी चुकूनही करू नका. माता लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाईल. तर पहिली गोष्ट म्हणजे नवरात्री चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका. केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्रीत सुरू होण्याआधी करायच्या आहेत, अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही. तसेच चामड्याच्या वस्तू ही विकत घेऊ नयेत. चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात. त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते. प्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे 9 दिवसात मांसाहार खाऊ नका, घरी आणू नका. नवरात्रीला लसूण कांदा खाण्याचीही मनाई आहे. त्याचप्रमाणे चौथी गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका. या 9 दिवसात लिंबाचे लोणचे खाणे टाळा. अशा प्रकारे मित्रांनो, देवीला काही वस्तू अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी, नाही तर देवी माता प्रसन्न होणार नाही. उलट देवीच्या क्रोधाचा आपल्याला सर्वांना सामना करावा लागेल. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये जे कोणी उपवास धरत असतात तर त्यांनी गादीवर न झोपता त्यांनी चटईवर किंवा सतरंजीवर झोपायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पायामध्ये चप्पल ही चामड्याची घालायची नाही, तर त्यांनी अनवणी पायांनी देखील जायचं आहे. जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी अनवणी पायांनी चालायचं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये टाळायच्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.